नमस्कार, साक्षीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत ढोकळ्याची रेसिपी. तर मी फर्स्ट टाइमच ट्राय केलेला आहे. तर बघूया कसा होतोय आणि कसा नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी घेतलेले आहे बेसन, इनो आणि लिंबू. एका पातेल्यात आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे. बेसन टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यात साखर, चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि पाणी टाकून आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण टाकायचं आहे आणि मस्त एका डिरेक्शनला ते मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नाही करायचं. मीडियम आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि एका डिरेक्शनला त्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यात एक माप तेल टाकायचं आहे आणि परत ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लिंबूचा रस त्यात टाकून घ्यायचा आहे आणि वापस मिक्स करून घ्यायचा आहे. आणि एका भांड्याला मस्त असे सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या बॅटरमध्ये सोडा म्हणजेच इनो टाकून घ्यायचा आहे. सर्व मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्या भांड्यात आपल्याला ते बॅटर वतून घ्यायचं आहे. आणि एका कढईत पाणी ओतून ते भांडं त्यात ठेवून घ्यायचं आहे आणि वरून प्लेट झाकून घ्यायची आहे. तर मी इथं तडका मारण्यासाठी मोहरी आणि मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर एका पातेल्यात एक माप तेल ओतून त्यात मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे व कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी त्यात टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा साखर पण टाकायची आहे आणि चवीपुरते मीठ. हे सगळं उकळल्यानंतर आपण बघूया ढोकळा तयार झालाय का. तर मस्त असं शिजलेला आहे. तर त्याला आपण एका प्लेटात काढून घेऊया आणि त्याला कट करून घेऊया. आता मी मस्त असं कट करून घेतलेला आहे. तर मी फर्स्ट टाइम ट्राय केला तर माहित नाही कसा झालाय. तर मी ह्याच्यात पीस काढून घेतलेले आहेत आणि त्यात तो तडका टाकलेला आहे. तयार आहे आपला ढोकळा. रेसिपी नक्की ट्राय करा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा.